नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची पदाधिकारी बैठक उद्योगमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना योग्य, सक्षम व जनतेशी नाळ असलेल्या उमेदवारांना संधी देईल व नाशिक जिल्हा परिषदेवर निश्चित भगवा फडकेल। शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन नामदार सामंत यांनी केले। या प्रसंगी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, भाऊसाहेब चौधरी, सुहासअण्णा कांदे तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचे नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख व नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यावेळी बोलताना म्हणाले की नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेलच। तसेच जिल्ह्यातील 16 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 10 जागांवर पुढील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार असतील। मात्र हे साध्य करण्यासाठी पक्षाचे संघटन प्रभावी करणे गरजेचे आहे। आमदार कांदे म्हणाले की राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदार कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत। ही संधी गमावू नका। जर आपण आता भक्कम झालो तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकविणे कठीण नाही, असा विश्वासही आमदार सुहासअण्णा कांदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत यांचे नाशिक पुण्यनगरीत शिवसेना नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहासअण्णा कांदे यांनी स्वागत केले। तसेच भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत व सत्कार करताना आमदार सुहासअण्णा कांदे सोबत उद्योगमंत्री उदयजी सामंत